उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका सादर झाली आहे। मूळ तक्रारदार सुरेंद्र मोहन अरोरा यांनी ही याचिका दाखल केली, मात्र न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठानं सुनावणीला नकार दिला। दुसऱ्या खंडपीठापुढे दाद मागण्याचे याचिकाकर्त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबई हायकोर्टामध्ये काही दिवसांपूर्वीच या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय। शिखर बँकेमध्ये कोणतंही नुकसान झालं नाही आणि त्यातून बँकेचंही नुकसान झालं नाही अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं दिली होती। मात्र तक्रारदारांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध आहे, त्यामुळे कोर्टानं अजून हा अहवाल स्वीकारलेला नाहीये। न्यायव्यवस्थेने निर्णय त्याच्या संदर्भातला दिलेला दिसतोय। सहसा मी आजपर्यंत गेले 30-35 वर्ष बघतो, एकदा न्यायव्यवस्थेने निर्णय दिल्यानंतर काही लोक वर अपील करतात। जर हायकोर्टाने केलेलं असेल तर सुप्रीम कोर्टाने करतात, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल तर बेंच पुढे जातात आणि मग बेंच अंतिम निर्णय घेतो, तो आपण सगळेजण मान्य करतो। मला तुम्ही आत्ताच विचारतोय, पण तुम्ही न्यायव्यवस्थेने कुठलाही निर्णय दिलेला असेल तर तो निर्णय सगळ्यांनी मान्यच करायचा असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।